काय करावा लय डोक्याला ताण आहे. कार्टी कवा इथून घरातून खपाक होती कवा नाही कवा खपती काय माहिती. त्याच्या डोक्याला ताण बाय मिली नाही एक होऊन गेली तिला मारून टाकायचं ना तेव्हाच. काय आहे? हा अहो काय करता तुम्ही तिकडं? संपलं का काय? काय म्हणजे तुम्ही काय पाहत होते तिकडून एवढं? मला गावात निघालो मी. काय गावात तुमचं? आता गावात काय नसतंय. अहो ती पोरगी खपवायची तिचं काही पाहायचंय का नाही? ती पांढरी पाल खापवायची म्हणजे खपवायची म्हणजे तिचं लग्न बिग्नच काही पाहायचंय का नाही तुम्हाला? अरे मग लग्न करायचंच ना तिचं. मग कवा करायचं का? ती पर डोक्यावर बसून द्यायचं तिला आता? डोक्यावर म्हणजे तिने काय केलं तू यास? काय केलं म्हणजे? अहो हा? ती काहीच काम करीत नाही. अरे मग बारीक आहे ती अजून चट करीन का? बारीकी म्हणजे आता लग्न झालं तर वर्षात लेकरू होईल म्हणजे बारीकी. अरे पण ती मला बारीकच आहे, तुला झालेली आहे मोठी. तिचं लग्नाचं बघा जरा. अरे बघ कवर ध्यान द्यायचं तिच्याकडे मी. आता कसं आहे, तिला चांगलं बघावं लागेल. चांगलं बघावं लागेल म्हणजे एखाद्या राजाला देता का सूर करून ती? का? बघायचं आपला एखादा शेतकरी करीन काम नाही तर ती कोणत्या त्या लायकीचीच आहे. पण तुझं काय केलंय तिने असं एवढं लय शेतकऱ्याला दिन दुनियाला दिन काय केलं नाही माझं. तिचं लग्न करून टाकायचं लोक नाव ठेवायला लागले. अरे कसं आहे आता तिला सख्खी आई नाही. परत लोकांनी नको म्हणायला सावतर आई म्हणून लग्नाचं बघा ना. हा ते बी महत्वाचं आहे. मग तू बी काय कमी वेळ जपायतस. मग आता मी तर मत जीवला इथे हा. नाव ठेवणाऱ्याच्या तोंडाला हात नाही लावता येत मला. नाही नाही लोकांचं काय घेणं नाही, आपल्या मनाने करायचं. लोक काही म्हणते तिचं ऐकायचं आपल्या काय? झालं तुम्ही तिच्या सोयरीक बघा तिच्या लग्नाचं बघा बा झालं तुमचं नाटक. लोकांचं कसं आहे तुला सांगू का? दड कपडे नाही घालून देत आणि उघडे नाही राहून देत. तुमचं हिंडणं जरा बंद करा. सकाळी उठसूट गाव काय हिंड फिरावाने अरे नुसतं. पण आता बघावं लागत गावात बी कारभार बघतो मी. काय सोपा माणूस आहे काय? हा लय कार बरं तुमचे चालले मग? तिकडं. याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय ही चौकशी काय केली चौकशी. लोकांचे धुणे धुवायचे. मग काय जागा काय घरी बसून बघायचे काय? जरा घरी बघावं दोन दोन पोरी तर त्यांच्या लग्नाचं बघावा. नाही नाही, काय करायचं लग्नाचं ना मग काय तसे ठेवायचे काय? पण तू काय एवढं लोड घेते, मी आहे ना. अहो का म्हणजे तुम्ही बघा सोयरीक लवकर त्याच गोष्टीवर कवर तुम्ही बसता का? बघ तुला त्रास होतो का मला त्रास होतो. आपण पुरी नवतर नाही आता मोठी हिच्यापेक्षा तर लहान तर चल ठीक आहे तिचं नंतर करतंय पण हिचं तर करावं लागेल ना. नाही नाही, तिचं करू ना, तिला हा? विचारणं काम आहे ना. शिक्षण झालंय ती घरात बसून आहे. किती दिवस झाले? आहे मग ती काय करेन मग घरात जरी बसली तरी काय फरक पडतोय? पहिले बसू दे ती. बरं आहे तुम्हाला काय पटत असेल ते पटत. मला तर तुमचं उलसक काही पटत नाही. तुम्ही पहिले तिच्या सोयरीक बघा. चालले मी. चालली काय ताण करते बाई, हिच्यावर जणू काय लोड आलाय असा मोठा. आताच्या आता खपून टाकन दुनियान बघता येईन. काय एवढी गडबडी होईल लगेच? येतो गावातून. ए भक्ती कुठे गेली का ही? का म्हणते नावरायचं सोडून झालं झाडायचं पडलंय तुला कळत नाही का? काय ग? हा काय झालं हे आई? झाडून घे सगळं. तुला कळत नाही बाहेर सगळा राडा पडला. काय करत होती घरात? अहो आई आतलं झाडून घेत होते. काय झाडत होती का आतलं? हा आतलं काय करत होती? किती वेळ झाला तू आतलं काम आवरलेलं? काय टीव्ही पाहत बसली का? मोबाईल बघत होती? काय करत होती? नाही मी झाडूनच घेत होते आतलं. त्या पुरीचा मोबाईल बघत असन तुला तर लयच. तुला ना दुसऱ्याच्या वस्तू खपत नाही अजिबात. हा व्हायचे झाडून घे. सगळं झाडी झालं. हा. फक्त आई गेली मरून आणि माझ्या माड्यावर ठेवलंय तिला सांभाळायला. एवढं शिक्षण पाणी केलं तरी त्याचं काही नाही. मरायचं ना तवास तू. हा आमच्या मुळावर राहिली. मम्मी हा? काय करते का? काही नाही. लयच आरडावरड येत होतं काय? काय आडाबडा करायचं? याला सगळं काम सांगावं लागतं. बघ जरा तिच्याकडं. ऐकती का जरा ते काम? काय ग? ओय तुला मम्मीने काम सांगितलं होतं ना मग करायचं ना पटकेनी. नुसतं आरडावरडा करायला लावती. आणि आज कशाला साडी बिडी घातले? काय गरज आहे? मम्मीनेच घालायला लावली. कशाला ग? कशाला मग तिला जरा म्हणलं साडी कशी दिसते लग्न नको का करायला का बसायचं ठेवायचं माथ्यावर तिला कवर राखत. जागेवर तिने माझी साडी घातली एवढी चांगली. जाऊ दे टाकून दिलेली. किती वेळा घातलेली तू ती साडी? आता तुला नाही का छान मस्त नटवलं होतं तू म्हणे फोटो काढायला जायचं होतं तुला काय झालं? हा चालली मी तुमचा आरडा ऐकून बाहेर आली. तू चांगले फोटो काढून आण म्हणजे सोयरीक आली चांगली विचार तर तुलाच बघता येईल. लग्न मला करायचं नाहीये तुला आधीच सांगते. चांगलं स्थळ आलं तर तुला देता येईल. शेतकरी आलं तर तिला देता येईल. पण मला नकोच आहे ना आता लग्न. तिचं करून टाक, तिला खपवू एकदाची. तिला तर खपवाच लागणार आहे ग. तशी ती काय झाप्यावाने आहे का ती गप्पा घेणं उरकून? हा झाडू तर लागते ना खाली. हा वाकायला नको अजिबात. म्हातारी झाली ही. नीट झाडकी. हा जमत नाही तुला नीट झाडायला. बस जरा खाली वा कांगा असं. तुला माहिती का मम्मी मला ना तर लाजच वाटते हिला बहीण म्हणायला. बहीण नाही राक्षस झालेली आहे आपल्या घरात. त्या बापाला तर लय पुळका आहे तिचा. त्याला तर लय गोड लागत ती पोरगी. कशी गोड लागते काय माहिती. हिचा एवढी असताना हिच्या महाग
बाप मला नाही एवढं जीव लावत, तिला बरं लावतो. मग तिची आई मेली ना म्हणून तिला जीव लावतो. तिच्यासाठी सगळं करायला हे करतो. मेली म्हणजे काही आम्ही बोललो होतो का वरचं तुला? हा? माझा बाप मला जीव लावत नाही, तुला बरं लावतो. हा काय लावतो? अगं ताई मला कसं माहित असेल आता? मग तू सांगू नाही शकत की तिला पण जीव तुम्हाला काय बसा गपचिप तिकडं आलेलं की पुढं विचारायला. बघा ना, काय डोकं नका खाऊ, जा तिकडे बसा. आलेलं की त्या पोरीला कोणी काय करायला गेलं का बापाला आणि म्हाताऱ्याला लय किंवा लगेच किवी ती. हे तर भैरे, याला काय हा. ऐकायला येणार नाही. काय बोलती तू? लगेच आलं पुढं तारा तारा. आणि तो पण लगेच त्याला बापाला लय कड येतं. तिला काय म्हणायला गेले का तुझ्यावर लय वज झालं का म्हणे. आई तर खायला बरं ठेवलंय तिला आता इथं. एवढं करून तरी डोळ्यात पाणी आहे का? आहे का पाणी हिच्या? जरा पाणी यूज तर हनत जा. लय पगुळा आला म्हाताऱ्याला, आला लगेच नातीकड डोक्याला हात लावायला. जाऊन बसा तिकडं. काय नाही चाललं, जाऊन बसा. काम काय सांगायचंय तिला. या नातीला नाही कधी बघितलं, तिकडं बरं डोक्यावर हात फिरतायत, आहे का नाही? काय बोलून फायदा कुठं ऐकायला येते? काय समजणार या म्हाताऱ्याला तरी? आणि लय लोक लाडत येऊ. चल काम कर. हे सगळं झाडून झुडून. तू तर ना माझ्या डोक्यातच बसली, समजला ना? तू या घरात आल्यापासून ना माझं लाड कमी व्हायला लागलंय. चल तुला कॉफी करते मी, तू नको लय गरम होऊ. चल. राहू द्या, राहू द्या. नाही आजोबा, बसा तुम्ही, बसा बसा तुम्ही. मंगलबाई या बाहेर. हो काय मिळे? काय नाही, सगळं ओके. हा मग ते पोरगी दाखवणार होती त्याचं काय झालं? पण तिला तसं काही म्हणू नका समोर, फक्त बघा. नाही नाही बघतो मी. ते सांगा लवकर, ठरवा तुमचं काय. हा बघा पैसे घेऊन आलो मी. हा ना. हा हाय. बर 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 बर. सुंदर 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 आहे बघ. हा. हा हा जाऊ दे तिला, जाऊ दे मध्ये, जाऊ दे तिला. हा काय काम आहे घरात? हा बघितलं ना कसा एक नंबर एक नंबर. हा अशाच पुरी पाहिजे होते आपल्याला. बरं ते मग आहे ना. माल म्हणजे कमी वाटायला काय तुम्हाला ह्यो? हा गुंडळून आणलाय मस्त पैकी. कवा द्यायचं तिला? कवा म्हणजे तुमची तयारी सांगा. कवा घेऊ? आता म्हणले आता घेऊन जातो. आता ते काय करते, तिच्या बापाला उद्या गावाला पाठवून दे. हा मग तिला पाठवून दे. कसं बी तुमचं तयार झालं की मला एक फोन करायचा. हा. दुसऱ्या मिनिटाला मी इथं हजर असेल. गावातच आहे मी, लांब जाणार नाही. हिला घेतल्याशिवाय हालतच नाही. इथं आजूबाजूला 2-4 ठेप आहेत माझे. तिकडून मला उचलायचंय मला. लवकर बरं का, दुसरी चांगली डील भेटली तर मग तुमचं सुटन. उद्याच तुम्ही घेऊन जा. त्या बापाला मी काढून देते घराच्या बाहेर. मी तुमचं सेपरेट काढून ठेवले पैसे बिशे. नाही नाही राहू दे, ती माझ्याकडे राहू दे. तिला घेऊन जाताना देईल तिथं मग. पैसे दे ना. नाही नाही तिला घेऊन जाताना देऊ शकतो. असं दिलं तुम्ही जाताना पळून. नाही 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 जमत नाही. ते तिला जेव्हा घेऊन जायचे का तेव्हा मी देईन पैसे. पैसे आधी आधी मग पुढे मी उद्या तिथे पाठवून. नक्की का? हो मग उद्या पलटू नका बरं का. तुम्ही पैसे नाही दिले हा. तर काय मी- नाही नाही पैसे देतो तुम्हाला आता, एवढं म्हणायला लागलात तर. पण उद्या मला फोन करा लवकर, मग घेऊन जायला मला तिला. हो करा. लय मोठे तर भाव चालताना बघून आहे का. ठेवा मध्ये ठेवा, बघन कोणतरी ठेवा मध्ये. बोंबलू नका गावभर. पैसे आले पैसे आले. काय बोंबालता येईल, तुम्ही हा. येडे आहेत का? 2 दिवस जरा घरात गप बसा. हा. उद्या जा. मला ते फोन करा लवकर. पैसे दिलेत आहो सगळे. हा. हा विश्वास आहे तुमच्यावर. येऊ का? फोन करा मला. त्याला मी तर म्हणले पोरगी काय कामाची नाही, पण पुरीने चांगला माल हे करून दिला गाड्या. काय आहे? काय आहे? काम आहे त्याच्यात माझं. कशाला पाहिजे? म्हाताऱ्याला तर तेवढा लय नात कुणी आलं का लगेच तुरतुर उठून येईन. दुसरं कामाला नाही जमायचं काही. पोरगी काम करायला लागली का डोक्यावर हात फिरायला येईन. हा तेवढंच बरं दिसतं. जाऊन बसा तिथं गपचिप. हे ग थेरड. येऊ द्या पोराला, आता सगळं सांगत. काय घडतंय घरात काय नाही सगळं सांगावंच लागणार आहे. येऊ द्या त्याला. अय आला का तू? का बाबा? ये इकडं.
कुठे गेला होता गावात बाबा याला घेऊन आला काय आलता ते मग आलो दोघं बी संगच गावात काम होतं माझ्या तर मग आलो इकडं मग म्हणलं चली जा घरी आलाय जवळ तर तू जरा घरी थांबत जाईल आता काय काय घरी काय? दिवसभर गावात बोंबलत हिंडतो इथं काय चाललंय घरात काय नाही आहे का तुला काही ठाव पत्ता आता तुम्ही असतातच घरी सगळं व्यवस्थितच मी चाललं असतो आता मी केलंय सोंग मुक्या का बाहेरचं मला ऐकायला येत नाही असं त्यांना सांगितलेलं आहे मला ऐकायला येत नाही काही. बर म्हणजे मी सगळं डोळ्यात पाहिलंय सकाळी तू जेव्हा जात होता ना आम्ही कोपऱ्यातच बसून आहे हा हा मला इथून हालून देत नाही कोपऱ्यातून बर अय डांगऱ्या तिथं बसायचं म्हणते कोपऱ्यात हा इथून मी तू गेला हा तू गेल्यानंतर मग काय ते रामायण घडलं सगळं काय झालं रामायणाचं रामायण काय तू पहिल्या बायकोच पोरगी हा तिला त्रास देते तिला हानमान करते सगळं घरातलं काम तिला करायला लावते आणि ती आता तू आणली बायको करून तिची पोरी तिचे लाड चाललेत ती काहीच करीत नाही ती काहीच नाही करीत नुसतं मोबाईल मध्ये डोकं बर एवढे लाड केलेत तिने एवढे लाड केलेत आणि हिचे इतके हाल चालवलेत तुला सांगतो तिला आहे ना अक्षरशः ढकलू देते झाडून घेते अहो मामा काय चाललंय अरे पण मला एक सांग मी गावात जातो बरोबर आहे मला वाटलं चाललंय व्यवस्थित अहो पण तुम्हाला माहिती पाहिजे घरात काय चाललंय काय नाही तुमचं लक्ष आहे का नाही अरे पण ही पोरगी मी मला एक शब्दाने का म्हणली नाही की बा मला तराशी आहे का काय आहे का काय अहो जेलमध्ये जावं लागेल ना तुम्हाला सगळ्याला असं नका करू ती पोरगी कोपऱ्यात बसून ढासा उडते मला सुद्धा सहन होत नाही काय सांगायचं आता अरे तिने एवढ्या लाजा सोडल्यात इतक्या लाजा सोडल्यात की विचारूच नको कल्पनेच्या बाहेर नाही नाही, मग ते कसं झालं आता ही ती सावतर आली ना शेवटी अहो पण तुम्ही सांगा ना समजून नाही नाही मग नाही. तुम्ही सावत्र समजतात तिला तिला नाही ना ना कोणाला ही बायको आता दुसरी म्हणली होई ते झालं ती सावत्रच आहे ना हा ते झालं पण दोन्ही पोरीला तुम्ही मी सारख्या समजितोय पण मला नाही माहित बायको या असं कुठं वाढी ती मागे तू बायकोशी बोलला होता आणि ती काय म्हणली तुला लग्नाच्या अगोदर की त्या पोरीला माझ पोरी सारखेच मग आता कमून जपी ना तिला हा तिला पोरगी झाली की लगे हिचं सासरवास येलं म्हणजे हे रन चालू केले म्हणायचं दाखव रन काय सांगायचं ते एवढ्या म्हणजे काय तिच्याकडे पावत सुद्धा नाही रंगाचा बेरंग करून टाकलाय अरे हे तर काहीच नाही अजून तर तुला लय किस्से सांगणार आहे मी. म्हणजे पहिला किस्सा तर ऐकलाय आत्ताशी दुसरा किस्सा तर अजून भारी आहे त्याच्यात काय अजून? हा काय ते एक गावातून एजंट आला होता इथं माहितीये का कशाला काय झालं? त्याला काय ते हातात पिशवी होती हा. काय त्या पिशवीत काय असेल ते माहित नाही मला पण पैशासारखं दिसत होतं मला हा आणि तुझ्या बायकोला बोलून घेतलं बाहेर म्हणजे काय ऐकलं काय तिने गपचिप काय तो ऐकून तर हे पुढचं ते हा. बाहेर आले मग ते काय बोलले मग ते ते दलाल येतो हा. तो काय करतो पुरी घेतो तिकडे गावात लग्न लावून इकडून टाकतो पैसे कमीतो आणि इकडून घेतो 5-50 हजार 5-50 लाख 2-3 लाख 4-5 लाख देऊन बयानला गंडीत होतो हा हा तो गावातला एजंट तुला नाव बी सांगेन मी त्याचं बरोबर, सागर बरोबर, नाव आहे, बरोबर. पाहा त्याचं. असं 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 हा तो हे उद्योग करतो तो लग्न जमितोय राव तो उद्योग करतोय आणि तसं करून तुझ्या बायकोला त्याने पटिलंय त्यात त्याने बायकोला ते पिशवीत पैसे आणून दिलेत आणि तिला म्हणला मी हे सगळं कर कोणाला कळून देऊ नको हा. आणि आपल्या दोघातच राहू दे मग ते हिला बोलून घेतलं हा. तुझी पहिली पोरगी हा 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 तिला ते बोलून घेतलं मग तिला लगेच हाकलून दिला तिकडून म्हणजे दाखवली फक्त म्हणायचं दाखवली म्हणजे नुसतं अशी झलक हा झलक दाखवली मग तो काय म्हणता हिने पैसे मागितले हा हा म्हणले हा पैसे द्या त्याला आताच नाही देणार मी आता देतो पैसे पण मग तिला घेऊन जातो बर तुझी बायको काय म्हणली सगळे पैसे असेल तर मी तिला देईल हा. हिने पैसे आणले होते 2-4 लाख रुपये त्याला आता एवढे घ्या बाकी पैसे मी परत घेऊन येईल त्यावेळेस तिला घेऊन जाईन तुम्ही तयारी करून ठेवा त्याची असं आहे काय हा, एवढे. हा 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 मग आता काय ते पैसे देतोय तो ना आणि मग ही मूर्ख बाई ना काय धंदा मांडला तुम्ही अरे. दिवसभर घरात असतात मी विचारायला गेलो म्हणलं पिशवीत काय आहे? बघू द्या मला एवढा झापी ते डांगऱ्या चल होय तिकडं होय काय काम कधी होय येणार तिकडं बर कवा येणार आहे तो तो आता येईलच 1-1.5 तासाने तो म्हणला मी माझं काम करतो तिकडे पैसे गोळा झाले की येतो हा. मग तुम्हाला पैसे देऊन टाकतो मग पुरील मग घेऊन ही काय म्हणली ते म्हणले तुम्ही या सगळं तोपर्यंत मी आहे ना हिला काही समजत येत नाही हिचं आवरून ठेवते आणि तुमच्या बरोबर पाठवून देते काहीतरी काम आहे म्हणून सांगायच्या बरोबर जाय असं बर, असं बर, काहीतरी उद्योग चालू आहे बर. असू द्या श्वास आता एक काम कर मी डोकं लावतो तू काय आता तुम्ही काही बोलू नका तुम्ही गप बसा बरं नाही काही मी तुम्हाला सांगतो ना मी आहे ना आहे तसं सोंग करणार आहे आहे तसं टेपला बसा मला काही मी सांगितलेलंच नाही आणि मला काय माहित नाही तुम्ही काय ऐकलं नाही मी काही सांगितलं नाही श्वास आता मी तिला काय? बाहेर बोलितो बरं का बाहेर बोलितो म्हणायचं मग आम्हाला मला आहे ना 2 दिवस आहे ना आम्हाला पुण्याला जायचे असं म्हणायचं मग आम्हाला न्यायला आलोय हा आणि ही काय करते ना मग याचा कार्यक्रम लावतो पुढं तसंच करावं लागतं. तसं करा बरोबर आहे का? हा आता मी मी काय बोलू नका. नाही आता मी काय करतो तुम्ही आहे नाही, ते यालाच राहा. मी आहे त्यापासून राहतो हा. तुम्ही आता बोलून घ्या त्यांना त्यांच्याकडून सगळं
गोड बोलून काढून घ्या हा हा म्हणजे मी सांगितलं असं नाही 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 काहीच नाही आम्ही बरोबर डोकं लावतो. ही ना जणू काय आम्हाला माहितीच नाही तुम्ही काय बोललेच नाही आमच्या बरोबर तुम्ही बस हा मी काही बोललो नाही तुम्ही काय हा. ऐकलं नाही असं. ए द्या बरं. पूर्वा ए पूर्वा ए पूर्वा अरे काय 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 करतात रे घरात तुम्ही झोपत होतो तशी. असं आहे काय दोघी दीदी कुठे गेली पाहू ना बरेच का हा. कधी आले हा? गावात आलतो मी, काम होतं तुमच्या गावात. होय मामा दिसले मला. हा. मामा म्हणले चल मग घरी चहा पाण्याला. हा जेवण करून जा. अगं आता आलोय. आता एवढ्यात चालू हा आणि दीदी कुठे गेली मोठी झोपली ती बी. ती बी झोपलेली का हा. असं असं काय नाही आता तिला बघा पाहुणे येणार इथं कशाला का? काय करायचंय आज तुमचं तर एक माणूस म्हणलं की ते जाऊ राहू परती तर करता येईल त्याच्यानंतर. आता तू तर सकाळी म्हणली फार खपून दुनिया करण यावं त्यावं बघायचं, चांगली सोयरीक असली ना लावून टाकायची. हा नाही नाही, रागाचा मग आता हे कसं ते होईल? तुम्ही म्हणले ते स्थळ चांगलंय. नाही 1.5 लाख रुपये पोराला पगार आहे हा ना. मग अजून काय पाहिजे नाही नाही कशाला नको नको का अहो, बाबा कशाला उगाच हा. माझ्या पण सोबतीला राहून दे थोडे दिवस हा, मग तुला बी करमत नाही ना हा. असं असं बरं मग काय करू आपण दोघींचे संगच करू हा, अजून आहे का नाही? जमल. बरं ते भाषेच काय म्हणणे काय? 2 दिवस आहे ना पुण्याला जायचे होय तेव्हा ती न्यायला आले माझं ऍडमिशनचं काम आहे. माझं तर एक डोळा आणि जेवण केलं, 2 डोळे असतात. हा बरं झालं हा. काय काय झालं म्हणले तिकडे काय नाही बरं झालं मला ऍडमिशन घ्यायचंय बाहेरून पोराचं काम होतं. आणि इंटरव्ह्यूला जायचंय. असं असं म्हणजे हा बाई, नोकरीचा काय वारा होतं एकट्याला काही जुळणार नाही तिथं तेव्हा मग ती जोडीदार मला जावं हा. तुम्ही बिंदास जा, आम्ही दोघे आहेच की हा. सगळं सांगलंय. आपण एक काम करा बरं का म्हणजे जपू ना हा, कारण सगळी बाय माणसाची आहेत घरी बरं काय होतंय म्हाताऱ्याला ऐकाय नाही हम्म. एक फुटानं नाही. इथं कोपऱ्यातून ऐकायचं नाही काय आहे? बसा बसा. नाही बस 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 काय नाही अडचण हा, हा. इथं लगेच 4 बाऱ्याने येतं पाहायला काय चाललं म्हणजे काय होतं मला आता ती याचं सगळं उरकल्याशिवाय काय माघारी येणार हा. चांगलं फॉर्म बिम काय भरायचं हा. सारखं नाही इंटरव्ह्यू देतो. हा. काही एखादा दिवस वाढला तरी हा, चालेल. वाढलं तरी वाढून हा द्या. हा मग काय कसं आहे आता मला माहित नाही पुण्यातलं. हा. मामाची कधी चक्कर असते पुण्याला. काय मच्छे ना 4-8 दिवसातून एकदा पुण्यालाच हा. असतोय मी चक्कर माराय हा. हा मग त्याच्यामुळे मला तिथं सगळं माहिती आहे माहिती बरोबर. आपण तू काय इथली वरड नको येऊन देऊ काय इथली काय वरडायची हा बाई तुम्हाला? ही कुठं असं तुम्ही काय आजच चालत का घराच्या बाहेर? नाही नाही हा, तसं आहे सांभाळलंय. हा हा नाही काय अडचण नाही मग चलू का मग हो आता लगेच निघा आता का? हा मग काय आलं मग आता हा, जा, जा. आलो तर मग काय चांगल्या कामाला उशीर करायचा मग काय. बरं चला मग आपण जाऊ. हा गावात आहे ना माझ्या मित्राची गाडी मोठी. हा. त्या गाडीत जाणार आपण. हा जमन मग म्हणजे तसं त्याचं करू. पण काम आहे इंटरव्ह्यूचं. असं आहे का हा, मग काय आपण त्याच्यातच बसून जाऊ ना डिझेल टाकतो मी न जाऊ आपण. हा हा या जमन जमन म्हाताऱ्याचं काय असतं काय नु लय याला उचापत्या. मी काय झालंय बाबा पुण्याला निघालोय याला आहे ना याचं ऍडमिशन करायचंय हा तुम्ही लक्ष राहू द्या हो हा सांगितलं बाबाला बी सांगितलं होईल म्हातारं नुसतं उठ येतं. काय झालं काय झालं आता म्हातारा आजचं आहे का ती हुशार म्हातारा आहे ती तू काय येडं बेड समजते काय काय नाही येतं समजिलं चाबर म्हातारं आहे. बरं मग आम्ही जाऊ द्या. आम्ही येतो जाऊन. हा. उशीर होईल आम्हाला. 2 वाजले होते. हा जा करा तुम्ही येऊ का मग. हा तुम्हाला वाटत नव्हतं? आम्हाला वाटलं होतं का हा. बरं तसं करा चला. हा हा जा जा बर 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 काय काळजी करू नका काय लय काळजी त्यांना फार हो ना. अगं मम्मी बरं झालं आता सगळं आपला रस्ता साफ झाला ग. साप म्हणजे लय साप आता मी काय करते त्या माणसाला फोन करून बोलून घेते आणि ही पिढा पहिली काढून देऊ आपण हा पटकेनी कर. हा आता काही आणि जरी आज जरी नाही आलं तरी उद्या येऊन दे त्याला, कारण आता उद्या हे नको. कशाला येत आहेत. उद्या नको आजच्या आजच ते हे करून टाकू झंझटच नको मग म्हणायचं आम्हाला माहित नाही कुठे गेली आणि काय गेली बरं आम्ही काय त्याला आणि राखण जरी विचारलं ना तर म्हणायचं ती पळून गेली. हा तिचं कोणासोबत त्या लग्न माणसाला होतं, फोन करते काही मी. सांगू. चल. काय झालं? ये ना बाई. हे काय तुम्हाला त्याच्यासाठी त्याच्यासाठीच फोन केलता तुम्हाला मी हा. हा नीट सांगितलं ना समजून. समजू हा आणि नाही समजले ना तर हाणून मारून समजवा तू. हा बर बर काय अडचण नाही. काय परत काय केस बीस टाकलं नाही ना मागून. कशाला केस आणि बी तुम्ही पिढा घेऊन जा हा. तिला कशाला ठेवायचं इथं बरोबर. मला काय अडचण नाही भाऊ. हा, आपण जा घेऊन. माझे बाकी 2 काम झाले तर हा आता हे शेवटच काम राहिलं होतं. हा हा. आणि काय कामाला तमामच करा हे आता. काम म्हणजे काम एकच काय नाही कोणी तुम्ही म्हातारं? इकडून वा. म्हाताऱ्याचं काय आहे अडचण नाही बरं का पाहिजे काय आपल्याला. अहो, काय अडचण येत नाही तुम्ही घेऊन जा घेऊन तर जाणारच आहे. तिच्या हा. हातात बघ मस्त चांगल्या जागेवर लग्न लावून देतो. हा हा चांगल्या जागेवर राहू द्या. आमच्या डोक्याला ताण नको तुमच्या नको काय अडचण नाही. ए, ए, ओ, काय म्हणताय म्हातारं, तुम्ही? होय, म्हातारं, होय, म्हातारं. दिलेले पैसे गप्प जाता. न्या ना तुम्ही पटकीनी तुम्ही पण चालव. हा हा, चल. घेऊन जातो मी हिला. हा. आणि हा बघा, मागून केस बिस काय टाकू नका. कळलं नका तुम्ही. ए, कशी येत नाही. ए, म्हाताऱ्या बाळाला तुझं काय रे? माहित नाही काय आम्हाला काय चाललंय हा काय चाललंय म्हणजे काय बरं, माहिती? राजू, इकडे ये. इकडे अगं
हे बघ, ह्यो त्यो सागर, ह्यो सागर. आणि तो त्या एवढं पोरीला काय हात ओढून घेऊन चाललाय. हात धरीत होता? अहो, मग त्यांनी आमचं हे केलं म्हणे. काय केलंय तुमचं? पैसे दिले मोजले. पैसे घेतले. पण उचलले नाही. किती काय पैसे? काय पैसे म्हणजे हे म्हणले आम्हाला पोरगी इकायची, पैसे दिले घेऊन चाललं पोरगी. एकाची म्हणजे ती काय शेळी का काय आता तुम्ही काय ठरवलं माझं काय माझा धंदा आहे तो. असं का मग बरं, मगापासून पाहतो दुसरी वेळ यायची. नाही, माझं काय मी काय म्हणून घेऊन नाही चाललो तुमच्या घरात बसून. मला फोन आला आमच्याकडे पोरगी आहे म्हणजे इकायची आम्हाला. आलो पैसे दिले. पोरगी काय झालं? काय ओरडाओरडी चालली? काय ना या बाईला लाज वाटली पाहिजे. सावत्र पोरीला त्या पुरीचं पैसे घेतल्या का मी काय याच्या ताब्यात दिलं विकायला लागली पोरगी याला. केली पोरगी विकली सावत्र आहे. हा एवढ्याला किती पैसे घेतले 4 लाख 4 लाख रुपये दिले नगद. पण तुला काय लाज वाटते ना भाडकाव इकडं कुठं आमच्या गावाने चाला पोरी घ्यायला. मला फोन गावातला आला आहे राव हे, गावातला आहे. लाज वाटायला मला पाहिजे. फोन आला म्हणले आम्हाला पोरगी तू इकायची. गावात हे जाऊन करतो का? नाही तू बाया माणसाचं कसं व्यवहार करतो का गडी मेली होती काय आता घरात त्याला व्यवहारच धंदाच तसा आहे, कोणासोबत व्यवहार अरे करायचा? आपले हे नालायक ए आहे. यार तुला लाज कशी नव्हती वाटली इतकरी एक काम करायचं आणि ही पोरगी करायची म्हातारे पण तू तर बाहेर ए गप बैरा विरा काय नाही मी मला समजू तुम्ही नाही, नाही, कोणाला होय, समजू. एक काम करतो हा? ती पोरगी राहू द्या तिला घेऊन जा. हिला घेऊन जा. या, जा घेऊन. आता कमी द्यायला. म्हणजे तुझ्या नादी ना म्हातारे माघारी घेतलं त्याला. मला एक सांग, या बायाने घेऊन जा, तुझ्या पोटची आहे म्हणून तिला तो वळून धरतील त्याच्या हातात देते का बरे अहो पण तो चांगलं घरी लाज धरायची ना कमी कमी अहो तो पण चांगल्याच घरी लग्न करणार आहे. अरे तुला काय काढायचा बाप, तिचा बाप याला काय? मेल होतो का मी काय काय गरज नाही कोणासोबत लग्न लावून द्यायची मी लग्न करतो आता दर झाले असले तर नवऱ्याचा माग. आमचं नका टेन्शन घेऊ. अरे, काय कमी तिच्या हा अरे ज्या टायमाला तू माझ्या संग लग्न करायला लागली त्या टायमाला काय म्हणली माझ्या पुरी प्रमाणे सांभाळीन अशी पोरगी होती का तुझी म्हणजे आयऱ्या गायऱ्याच्या हातात द्यायची हा मागे तुला इकल्यावर कसं होतं आणि दुसऱ्याला इकायला निघाल्यावर कसं वाटत नाही? हा? लय तुला इकून आणताना माझं वरी जमत तिने ना. तू म्हणली मला करमत नाही तिच्या जीवन आता कशी काय नेऊन देत होती रे लय खेळ केलाय तुला बी थोडीफार लाज नव्हती मला राग येत होत तिचं. मग मला काय म्हणत तुला राग येतोय ना मग आता पैसे घेतल्यात ना तू जा त्याच्या बरोबर जमून का होय, हे बघा. हा? 4 लाख आहे, दोघीला जा घेऊ. हा या दोन्ही जाऊ दे क्लिअर सांगतो मला एक तर पोरगी द्या नाही तर माझे पैसे 4 लाख परत दे. ही पोरगी जा घेऊन बाईचा फ्री घेऊ कुठे आहेत ते पैसे कुठे आहेत? हा? घेऊन ये पैसे. लाखभर तुझून घेऊन जा. टाकायचे. नाही एक काम करा माझ्या हिशोबाने पुरी राहू दे ही बाई घेऊन जा हा, जा. हिचं लग्न करून दे तिकडं तुझं. नाही कर ना तुला मला ते- लग्न जमितो ना हा? लग्न जमितो ना लग्न जमीन तर पण नाही आता मला काय ए बाबा, करायचं? दरवेळेस जायचं. जायचं. हिला नाही हिचं जमीन कुठतरी लग्न कुणाचं नाही पोरगी बघताना ती बी चांगल्या घरातली चांगलीच बघत येतं. अरे काय लाजा सोडल्या ते काय आंधळी आहे का कांदळी आहे का काय नाही सावत्र आहे ती. फक्त सावत्र आहे म्हणून इकायला निघाली. काय बाई आहे बाबा? मला ही पोरगी आवडत होती बा- तुमची. बा- 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 ही पोरगी आवडत होती मला हिच्यासोबत लग्न करत होतं पूर्वा सोबत पण मला ती नको आता मला हिच्या सोबत लग्न करायचं सोनी सोबत दिली तुम्हाला काय अडचण नाही अशी लोकांनी इकण्यापेक्षा तर घरच्या घरी जाईन ना. मी सांभाळतो तिला काय मला फोन आला म्हणले आम्हाला माणूस पोरगी अडचण व्हायला लागली. जेवण टाक नाही एखादी कान फडात उचललं मागून फाटकी अशी एखादी त्याच लायकीची याची पोरगी पहिली इकायला निघाली. याची पहिली विल्ले वाटला याला हुसकून लावला. माझं काय संबंध त्याचा? माझं संबंधच नाही. पैसे दिले पहिलं घालून पैसे टाका. नाही का? तिने हो बाहेर. तुझं काय करू आता नाही, तुझं- तिला- तुझं काय करू मला सांग. काय करू? काय करू मी तर काहीच म्हणणार नाही. ए, तू थांब तू मध्ये नाही पडायचं. तू इकडं होय. तुला त्रास दिलाय ना. तुला लय भोगलंय आता कशाला भोगी ती कसे असले तरी माझी जाईन माझीच बहीण आहे. आणि ऐकलं का ऐकलं बाबाने सांगितलं हिला लय त्रास देते ती काय काम नाही फोन चालू असेल यांचा काम नाही त्रास. करीत आहे दोघी. कायचं मोबाईल पाहत बसते ती दिवसभर काही वाटत नाही तिला. हिला काम सांगायचं दोघी पण परत सावंत चुकलं माझं चुकलं मला मी हे करायला नको होत. नाही, नाही, ठेवीतच नाही, नाही नाही, तुझ्या पाठीपुटी असतं तो असंच केला असता. तुझी पोरगी अहो, इकली असं का? का आहे ना राव तिच्या तिला नाही का नाही नाही, पण तिची इकली का ती? दिले देवानी तिला पण दिली ना देवानी असं नाही ना. आणि हिला सावत्र आहे म्हणून तुझी इकायला निघाली. एक पोरगी तरी तुम्हाला जाणीव नाही इथं तुला आहे ना मला बायको म्हणायची लाज वाटते काय पैशाला कमी आहे का सांग बरं एवढ्या पैशासाठी कोणतं कमी केलं होतं तुम्हाला नाही फक्त राग काढलाय पैशासाठी नाहीये चावतरे म्हणून हा सावतरे म्हणून फक्त राग कोणाच्या हातात देऊन टाकायची आणि त्याचं वाटव झालं पाहिजे आपण पैसे पण घेतलेच ना 4 लाख रुपये का थोडे घेतले काय पैसे देते म्हणून घेतली ना याला कळायला पाहिजे आता लहान आहे का तुझ्यात 4 लाख रुपये दिले ना, आपण ते तिचं लग्न कोण या का फुकट करून देईन तिला मग सुखी चांगल्या घ्यायचं मी पोरगी. करतो सगळा खर्च आहे ना हा, सक्षम असं आहे ना काय अडचण आणि नाही. सगळा खर्च करतो
काय नाही, कम से कम मी सगळं धडाक्यात लावून देतो रुपया नका कोणाला खर्च. ठेवायची हा, काय कारण ठेवायचं हिला काय ठेवायची हिला? असं द्या, म्हणून द्या आपण. अरे, हिला ना एखादा शेतकरी चांगला बघ. पांढरी पाली साठी काय ठेवतो एखादा बेवडा बघा हिला. तिला एखादं बेवडा नाही पक्का असं बघा एक शेतकरी ना हे दररोज हाणलं पाहिजे. नुसता रानात कामाचं राबरून घेतलं पाहिजे हा, बरं आहे का नाही? तसं काय असेल तर बघा मग एक बेवडा आहे त्याला पोलीस सावधाची आणि याचं कामच ते आहे. ते दलाल आहे, त्याला काय 4 लाखाच्या ऐवजी 6 लाख मिळते. मग 4 लाख घ्यायची तिकडे 6 लाख घ्यायची. 6 लाख घ्यायचे. आणि पुढला माणूस तिकडे आणखी 12 लाख करतो. त्याला काय धंदा घेऊ सगळी यांची. नाना आमच्या घरात एवढं आहे सरता सरणार नाही एवढी प्रॉपर्टी काय करायचं त्याच्या हिला कळायला पाहिजे हा पोरगी सावत्र आहे म्हणून तिला विकून टाकायचं स्वतःची पोरीला बाजूला ठेवायचं हे बरं वाटतं का इकडे हा? इकडे तू काय करत नाही. काम काय करते विचार ना तिला मला एक सांग, आता समजा तिच्या जागेवर तू असती तर कसं झालं असत? तू तुझ्या जीवाचा विचार कर बरं. हा अरे लांडग्यांच्या ताब्यात द्यायला लागले तुम्ही तिला. अरे दिवसा डावळ्या वाटोळ होऊन जाईल ना, काय राहायचं नाही त्या पोरीची. मरण पोरगी फाशी घेऊन हे कृत्य करायची का आपल्याला? हा मला आई नव्हती ग, म्हणून मला सतत वाटायचं मी तुझ्यात माझी आई शोधायची. मला वाटलं नव्हतं तू अशी करशील. चुकलं माझं बघ. मी जे सावतरपणाच्या याच्यात हे झाले. मला वाटलंय नकोय, आपल्या घरात पिढा आहे. घे काहीतरी गुण घे तिचे आमचं लगेच 2-4 दिवसात लग्न लावून द्या. ए, लगेच. काय लागा लगेच घेऊन जा, सोबत नाही. जा घेऊन चल सोड. जा घेऊन तिकडे थांबू नको इथं अजिबात. चल. नाही राहून दे ना तिला. नाही नाही ठेवायचं नाही. आता घराचं काम तुम्ही बासे बा, थांबा मी बी आलो तुमच्या बरोबर. रे घराचं सगळं करायला लाव तिला लग्नाची तयारी करतो तिच्या पुढे जा, यायला नाही यायचं. यांचं काय काम आहे तिथं? जा बाबा तुम्ही या, फोन केलं मी येतो हा. येतो. जा तुम्ही. जा तुम्ही. हा. जा बाबाला घेऊन जा. नाही नाही मी थांबतो इथं घरी नंतर नाही पुरीच्या लग्नात जा सगळं मोबा नाही ठेवली तू. आता बस घरी गेले सगळे निघून आणि एकटीच बस सारी टल करीत. आणि पुरीला बी ठेव तिला बी तुझ्यासोबत. आणि दोघी घरात बसा कुलप लावून. मी चला. थांबू नको घरात चला चला तू हा, पण नाही, लग्नाला. नाही, नाही. लग्नाला. मग मी थांबू नको इथं थांबा. अरे म्हाताऱ्या माणसाची वयस्कर माणसाची घरात गरज असती त्यांना असं एकदम तोडून जमत नसतं बसा तुम्ही उद्या चहा. म्हातारे होणार का नाही चला आता चला तुम्ही बसा चला. चला त्याचं अवघड झालं. आपण तर लयच हे करून ठेवलं. पोरगी गिरीन सगळेच गेलं आपल्या. तुला कळत नाही, तुला अक्कल नाहीये मुळात. काय झालं तुला? जसं मला जीव लावते तसं तिला नव्हती लावू शकत का तू? किती केलं तरी ती बहीणच आहे ना माझी. चल माझं चुकलं. चल